नमस्कार. आज आपण थालीपीठ बनवणार आहोत नाश्त्यासाठी. करायलासुद्धा एकदम झटपट, चवीलासुद्धा अप्रतिम आहे आणि कमीत कमी साहित्यामध्ये तुम्ही हे सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा संध्याकाळच्या खाण्यासाठी बनवले तरीसुद्धा चालते. तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा हे देऊ शकता. एकदम मऊ आणि चविष्ट असे हे आपले थालीपीठ तयार होतात. नमस्कार, द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण उरलेल्या पोह्यांपासून छान मस्त खुसखुशीत आणि मऊ लुसलुशीत असे थालीपीठ बनवूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 1 कप मी पोहे घेतले, छान निवडून घेतले. 2 पाण्यानं आपण छान स्वच्छ धुवून घेणार आहोत. बघू शकता किती काळं पाणी निघालेलं आहे. पहिलं पाणी काढून टाकलं, आपण दुसरं पाणी घालूया. ते पण पाणी आपण काढून टाकूया. तर तुम्हाला जर लवकर पोहे भिजवायचे असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं कोमट पाणी घातलं तरीसुद्धा चालते. आता आपण हे असेच झाकून ठेवूया. बघू शकता मस्त मऊ झालेले आहे. झाकून ठेवूया आता आपण 5 मिनिट. पोहे भिजत आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया. मसाला तयार करून घेऊया. लसूण, हिरवी मिरची, 2-4 हिरवी मिरची घेतली, तुकडे करून घेतले कारण मिक्सरमधून लवकर बारीक होतात. थोडीशा कोथिंबीरीचे काड्या, 1 कांदा घेतलेला मध्यम आकाराचा, तो आपण लांब लांब कट करून घेऊया. तर हे आपण मिक्सरमधूनच काढणार आहोत कांद्यासहित. तर आधी मिरची, लसूण आणि कोथिंबीर आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया. कोथिंबीरसुद्धा बारीक कट करून मग मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया. चला तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. तर पहिले आपण हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण हे थोडंसं आपण जाडसर भरडून घेणार आहोत. खूप बारीक नाही करायचं, आपल्याला पाणी न घालताच हे भरडून घ्यायचं आहे. तुम्हाला दाखवते. आता आपण यामध्ये कांदा टाकून घेऊया. तो सुद्धा आपण थोडासा फिरवून घ्यायचा पल्स मोडवरती, एकसारखा बारीक होते. बघू शकता तुम्ही, किंवा तुम्ही चॉपरमधून एकदम बारीक कट करून घेतला कांदा तरीसुद्धा चालते. तर अर्धी वाटी कोथिंबीर छान स्वच्छ धुवून बारीक करून घेतलेली आहे. तर पोहे पण छान भिजले गेले, बघू शकता मस्त. तर आपण हे पोहे छान चुरून घेऊया, म्हणजे छान घट्ट गोळा होईल असं. तर आता दुसऱ्या प्लेटमध्ये मी काढून घेतलं, थोडंसं मोठं भांडं घेतलं म्हणजे आपल्याला हे सगळे पिठं मसाले मिक्स करायला. तर बघू शकता मस्त आपलं हे आपण जसं कणिक भिजवतो त्याप्रमाणेच ह्या पोह्याचा लगदा तयार झालेला आहे. तर हे मी जे वाटीनं आपण पोहे घेतले त्याच वाटीनं अर्धी वाटी मी हे मल्टीग्रेन आटा घेतलेला आहे. त्यानंतर त्याच वाटीने मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. तर हे आपण सगळं अर्धी वाटी घेतली आणि पोहे 1 वाटी घेतलेले आहे. जर तुमच्याकडं मल्टीग्रेन आटा नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता. आता हे सगळं मिक्स करून घेतलं. अर्धा चमचा मी ओवा हातावर क्रश करून घातला. मसाल्याच्या डब्याचा जो चमचा आहे त्या चमच्याने मी अर्धा चमचा हिंग, 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला आणि हे घरी बनवलेलं आमचूर पावडर घातलं. पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा धने पावडर, भाजलेले धने पावडर आणि भाजलेले जिरे पावडर घातलेले अर्धा चमचा. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं. तर जे आपण मिक्सरमधून हिरवी मिरची, लसूण आणि कांदा भरड करून घेतलं ते घातलं. अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. तर माझ्याकडं थोडासा भोपळा पडून होता तर तो सुद्धा मी किसून घातला. तुम्ही भोपळ्याऐवजी गाजर किसून घातलं तरीसुद्धा चालते तुमच्या आवडीनुसार. तर माझ्याकडून हळद टाकायची विसरलेली आहे, मी हळद घालणार आहे आता. 2 चमचे मी तेल घातलं. हळद घालायची. तुम्ही याच्यामध्ये तीळ घालू शकता किंवा कलौंजी पण वापरू शकता किंवा काळे तीळ पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालू शकता. तर थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला याचं छान घट्ट असं पीठ भिजून घ्यायचं. तर मिक्सरचं भांडं विसरून घेतलं मी. थोडंसं अर्धी वाटी पाणी लागलं असेल मला. सगळ्यात शेवटी तेलाचा हात लावून छान मळून घेतलं. आता आपण एका बाउलमध्ये हे 5 मिनिट झाकून ठेवूया. बाउलला पण तेल लावून घेतलेलं आहे मी. तर थोड्या वेळ झाकण ठेवायचं. आता थोड्या वेळानं लगेच काढून घ्यायचं. चला तर आता आपण थालीपीठ थापून घेऊया. त्यासाठी एक कॉटनचा कपडा घेतला, थोडासा ओलसर करून घ्यायचा. जेव्हा आपण थालीपीठ थापून घेतो तेव्हा त्याला पीठ चिटकणार नाही. आता पोळपाटसुद्धा मी थोडासा ओलसर करून घेतलेला आहे. तर कपडा टाकून घेतलेला आहे. वरती तवा पण गरम करायला ठेवला आहे. थोडासा पाण्याचा शिपका मारायचा कपड्यावरती आणि हवा त्या आकाराचे तुम्ही हे थालीपीठ बनवू शकता. छोटे मोठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार. मध्ये एक होल पाडून घ्यायचं म्हणजे तेल सोडायला आपल्याला. तवा गरम झाला, तेल टाकून घेतलं. अलगद कपडा उचलून घ्यायचा आणि ते तव्यावरती टाकून घ्यायचा. थोडंसं वरतून तेल घालायचं, थोडं झाकण ठेवायचं. गॅस आधी तवा छान गरम झाला मध्यम ठेवायचा गॅस, म्हणजे छान आपले हे थालीपीठ भाजले जाते मस्त.
तर दोन्ही साईडने मस्त खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे. कलर किती सुंदर आला बघू शकता तुम्ही. तर नेहमी आपण पोहे वगैरे बनवतो, तर हे पोह्यापेक्षा हे असे वेगळ्या पद्धतीनं जर तुम्ही थालीपीठ बनवले तर सगळ्यांनाच आवडतील. आणि तुम्ही लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता. तूप लावा किंवा तेल लावा तुम्ही तुमच्या आवडीनुसार. छान मस्त खरपूस भाजल्या गेलं. चला तर आता आपण दुसरं पण थालीपीठ टाकून घेऊया आणि हे पण छान मस्त खरपूस भाजून घ्यायचं खालीवर करून. तुम्ही तेल वापरा, बटर वापरा, तूप वापरा तुमच्या आवडीनुसार. मी तेल वापरलेलं आहे. छान मऊसूत राहतात हे. लहान मुलांना तुम्ही देऊ शकता सॉससोबत, दहीसोबत खाऊ शकता किंवा गोड लोणचासोबत खाऊ शकता, लिंबाचं किंवा कैरीचं तुमच्या आवडीनुसार. तर छान मस्त अतिशय चवीला छान आपले हे थालीपीठ तयार झालेले आहेत. तर हे पोह्याचे थालीपीठ चवीलासुद्धा अप्रतिम लागतात. तर तुम्ही हे संध्याकाळच्या खाण्यासाठी झटपट बनवू शकता. तर पोह्याचे थालीपीठची रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा. आणि अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपी बघण्यासाठी द्वारकाज किचनला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.